फसवणूक केलेली आहे आमची। खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे। मी पोलिसांना चुकून टू व्हीलरनं सुद्धा तिथे जाऊ शकलो असतो, पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे। इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे, पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केलाय। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। माझी अजून सुद्धा विनंती आहे, आम्ही तिथं काही प्रक्षोभक भाषण वगैरे करायसाठी आलेलो नाही। आम्ही फक्त पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचायसाठी आलेलो आहे। त्यामुळे आम्हाला त्यांनी जाऊ द्यावं ही रिक्वेस्ट आम्ही त्यांना अजून सुद्धा करतो। पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय, काय म्हणणं? ते इथून आम्हाला सोडतच नाहीयेत। इथं मला एकट्यासाठी इथं किती 150-200 पोलीस आलेले आहेत। माझी तब्येत बघू शकताय तुम्ही। एवढ्या पोलिसांची गरज आहे का? त्यापेक्षा एका दुसरा पोलीस आमदार संजय गायकवाडांना कडे पाठवा, त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, त्यांना अटक करा। आम्हाला काही इथं हाऊस आलेली नाही एवढ्या लांबून इकडे यायची, आणि आमच्याकडे त्यांच्यासारखा पैसा इकडे ढीक पडलेला नाही। आम्ही कष्टकरी गोरगरिबांची चळवळ करतोय, आणि साध्या एकतर मी पूर्ण दिवस झोपलेलो नाही, पूर्ण रात्रभर त्या ट्रॅव्हलरमधून चेंबून आम्ही आलेलो आहे। सकाळपासून मी नाश्ता केलेला नाही। तुम्ही इथं मीडियाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही बघताय। आमच्या कार्यकर्त्यांपैकी काही जणांनी नाश्ता केलाय, तो पोलिसांनी दिला होता, पण मी अजून सुद्धा नाश्ता केलेला नाही। आत्ता त्यांनी तो नाश्ता कमी पडलेला म्हणून दिलाय, तो मी खाणार नाही। आम्ही इथं नाश्ता करायसाठी आलेलो नाही, आम्हाला गप इथं सोडा। आणि इथं फक्त आम्हाला तुम्ही दाबायचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही थांबणार, असं जर तुम्हाला गैरसमज झाला असेल तर तो तुम्ही डोक्यातनं काढून टाका।